डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र या संस्थेचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या संस्थेमार्फत 10 ते 14 असा जो फुले शाहू आंबेडकर असा सप्ताह चालू आहे, त्या संदर्भात आमचे तरुण मित्र आलोक जत्राटकर आणि विकास ठोंबरे त्यांच्या संबंधी मी प्रथम मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो, कारण ही एक वेगळ्या प्रकारची संधी या उभयतांनी मला दिली याची जाणीव मला आहे. वास्तविक आजचा विषय जो आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे समतामूलक निर्मितीचे कार्य असा विषय आहे. आणि या विषयाची मांडणी करत असताना केवळ शाहू छत्रपतींच्या संदर्भ देऊन भागणार नाही, कारण या दोघांचे जे फुले शाहू आंबेडकर असं आपण जे म्हणतो त्यांच्यातली रिलेशन सांगितल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. एक तर शाहू छत्रपतींच्या बाबत किंवा आंबेडकरांच्या बाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि त्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदेचे नाव घेता येईल. अनेकदा काही गैरसमजुती किंवा काही चुकीची माहिती लोकांच्या ठिकाणी असते आणि अशा प्रकारची माहिती आपल्या परीने दुरुस्त कशी करता येईल हा माझा प्रयत्न आहे. मला नेहमी असा प्रश्न पडतो की महापुरुष जे आहेत, खुद्द शाहू महाराजांचं एक वाक्य आहे की महापुरुषांना नेहमी पूर्वज जे असतात त्या पूर्वजांच्याकडून काही चुका होतात आणि ते आपले वैरी बनतात, असं काही वेळा घडतं. आणि मग आपण कुठल्या जन्माचं हे पाप केलं असं एक शाहू महाराजांचं या अर्थाचं पत्र आहे. पण महत्वाचा भाग असा की फुले शाहू आंबेडकर यांचे संबंध नेमके कुठे आले याच्या बाबत ही निश्चितपणे काही सांगावं असे पुरावे उपलब्ध नाही आहेत. महात्मा फुले म्हणजे 27 नोव्हेंबर 1890 जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळेला शाहू छत्रपती कलकत्त्यामध्ये होते. म्हणजे 84ला त्यांचं दत्तक विधान झालं 17 मार्चला. 20 मार्चला तर त्याच वर्षी आबासाहेब गेले. आणि मग इथं सगळा प्रकार जो आहे तो प्रकार आपण जर लक्षात घेतला तर फुलेंना प्रत्यक्ष त्यांनी बघितलेलं नाही शाहू छत्रपतींनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू छत्रपती यांचे संबंध नेमके केव्हा आले याही संबंधी जर सांगायचं झालं तर आंबेडकरांच्या बाबत शाहू महाराज ऐकून होते, बरेच सुद्धा ऐकून होते. आणि इंग्लंडहून जेव्हा शिक्षण घेऊन परत आले त्या मुंबईच्या बायवाडी नावाच्या चाळीमध्ये महाराज स्वतःहून आपण भेटात त्यांना गेले. आणि ही भेट घडवण्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की चांभार समाजातील दत्तोबा पवार यांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली. तर द.रा. बगाडे नावाचे पूर्वी कोल्हापूर नगरपालिकेचे अध्यक्ष होते, त्यांचं एक पुस्तक आहे शाहू छत्रपती आणि कायदे कानून नावाचं. आणि त्या पुस्तकात ते असं म्हणतात की दत्तोबा पवारांचा तर वाटा असेलच, पण त्यामध्ये दत्तोबा दळवींचा देखील वाटा होता, त्यांनीही अशा प्रकारची मध्यस्थी केली असं तेही सांगतात. मध्यस्थी कुणी केली हा माहीत नाही, हे आपण फार तर बाजूला ठेवू. पण या पद्धतीने शाहू छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध आले हे निश्चित आहे. आणि हे संबंध दिवसेंदिवस वाढतच गेलेले आहेत. म्हणजे मी जो 2016 मध्ये शाहू गौरव ग्रंथ संपादित केला त्याच्यामध्ये शाहू छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 9 पत्र मी दिलेले. आणि या 9 पत्रावरून त्या दोघांचे संबंध किती जिव्हाळ्याचे आपलेपणाचे होते हे लक्षात येतं. त्यामुळं अगदी उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर 1920ला नागपूरला जी परिषद झाली की ज्या परिषदेला नागपूरचे भोसले जे आहे ते पळून गेले की आता आंबेडकरांचं आपल्याला स्वागत करावं लागेल वगैरे, आणि मुद्दाम मग शाहू महाराज त्यांच्या वाड्यामध्ये गेलेले आहेत. आणि
तिथं वास्तविक पाहता अक्कासाहेब महाराज आजारी आहेत आणि आजारी मुलगी असताना देखील शाहू छत्रपती त्या नागपूरच्या परिषदेला गेलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. आणि महत्वाचा भाग असा की आंबेडकरांना सतत पाठिंबा देणं, आंबेडकरांनी मांडलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करणं हा तर त्यांचा स्वभाव होऊन गेला होता. एकतर आंबेडकरांच्या कानावर होतं की 28 जुलै 1902 महाराजांनी राखीव जागांचा कायदा काढला, अस्पृश्यता नष्ट करण्याचे कायदे केले, स्त्रियांच्यावर जे अत्याचार होत होते त्या अत्याचार नष्ट करण्यासाठी कायदा केला, हुंड्यानं बळी जात आहेत त्याच्या संबंधी कायदा केला, अनावरत संतती जी आहे ज्या लोकतीने आहेत त्यांच्या मुलांना देखील बापाच्या वाटणीमध्ये वारस मिळाला पाहिजे, ती मालमत्ता मिळाली पाहिजे अशा प्रकारचा कायदा केला. आणि या सगळ्या गोष्टी आंबेडकरांच्या कानावर असल्यामुळं आंबेडकर साहेबांनी शाहू महाराजांच्या संबंधी आपलं प्रेम अनेकदा व्यक्त केलेलं आहे. म्हणजे मुकनायकला तर महाराजांनी मदत दिलीच, आणि मुकनायकला मदत दिल्यामुळे तर मी तर असं गमतीने म्हणतो की मुकनायक खऱ्या अर्थानं बोलका झाला महाराजांची मदत मिळाल्यानंतर. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग असा की आंबेडकरांनी केलेल्या कामाचं कौतुक बहिष्कृत भारतमध्ये आंबेडकरांनी शाहू महाराजांचं अतिशय मोकळेपणानं कौतुक केलं. जसं एक पॅरेग्राफ त्याच्यामध्ये मी माझ्या लोकराज्य शाहू छत्रपती या ग्रंथात घेतलेला आहे की महाराजांनी आमच्यासाठी राखीव जागा काढल्या, आम्हाला नोकऱ्या दिल्या, आम्हाला अनेक ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी आम्हाला प्रवेश बंदी होती त्या ठिकाणी प्रवेश करून दिला, आणि हे सगळं कार्य त्याने आम्ही त्यांना देवाच्या ठिकाणी मानतो आणि तेच आमचे देव आहेत अशा प्रकारची भावना त्या बहिष्कृत भारतामध्ये एकाने व्यक्त केलेली ती आंबेडकरांनी दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की फुले शाहू आंबेडकर हे द्वंद्व नाहीये, हे अद्वैत आहेत, हे तिघही अद्वैत आहेत. एकमेकांशी इतके समरस झालेले आहेत की आपण फुलेंचा विचार आंबेडकरांशिवाय करू शकत नाही, आंबेडकरांचा विचार आपण शाहू महाराजांशिवाय करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो सप्ताह तुम्ही घेतलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो. जॉर्ज ऑरवेलची कादंबरी ॲनिमल फॉर्म नावाची, आणि ॲनिमल फॉर्म नावाच्या कादंबरीमध्ये त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की वी ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. हा जो भाग आहे हा भाग महाराजांच्या लक्षामध्ये आल्यामुळं, कारण एकतर महाराजांचं वाचन आहे ते अतिशय आधुनिक अशा प्रकारचं आहे, चालू घडीला म्हणजे त्याची साक्ष आहे प्रबोधन ठाकरे, बाळ ठाकरेंच्या वडिलांची साक्ष आहे की शाहू महाराज कसे वाचायचे, कसं लक्षात ठेवायचे, हे सगळे त्यांचं वाचनाशिवाय ते पुढे जात नव्हते. काही लोकांना असं वाटतं की उगीच की शाहू महाराज हा अडाणी माणूस, अज्ञानी माणूस, त्यांना काही माहिती असणार नाही. आणि दुर्दैवाने अशा प्रकारची विधानं बीबी काळे नावाचे यशवंतरावचे चरित्रकार आहे, बीबी काळे यशवंतरावच्या भावाचे जावं, आणि त्यांनी मॅन ऑफ क्रायसिस नावाचं एक छोटंसं यशवंतरावचं चरित्र लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं विधान केलेलं आहे की शाहू महाराज हे अडाणी होते, अज्ञानी होते, त्यांना काही समजत नव्हतं, अशा प्रकारची विधानं, त्यांना इंग्रजी येत नव्हतं वगैरे असं त्यांनी विधान केलं आहे. वास्तविक त्यांना त्यांची माहितीच अपुरी होती, कारण फ्रेझर सारख्या गुरुच्या हाताखाली महाराज इंग्रजी शिकलेले आहेत आणि त्यांचं इंग्रजी जे आहे त्या इंग्रजीचं अनेकांनी कौतुक केलेलं आहे. हा भाग आहे. पण लोक करतात काही वेळेला काही अफवा उठवायच्या, बदनामी करायची असेल तर पुन्हा बदनामी विषय निघालून सांगतो की विरोधकांनी शेवटचं एक हत्यार त्यांचं असतं की त्या माणसाला बदनाम करायचं आणि ते स्त्रियांच्या ओघ करायचं. आणि असा प्रकार 1906च्या दरम्यान झालेला आहे. फ्रेझरला लिहिलेलं महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे, 1906चं पत्र आहे. त्या पत्रामध्ये असं म्हणतायत की माझ्यावर या माझ्या विरोधकाने आरोप केलेले आहे, माझं चरित्र हनन केलेलं आहे. माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही हे सिद्ध करा. हे सिद्ध करत असाल तुम्ही जे म्हणता येते तर मी या गादीचा त्याग करायला तयार आहे, असं 1906चं पत्र आहे. म्हणजे जाहीरपणे ते सांगतात, आपल्या चारित्र्य संबंध अतिशय आत्मविश्वासून ते बोलतात. पण जाता जाता मला एक हे सांगितलं पाहिजे की साधनं जी आहेत, आत्ताच बरीचशी साधनं शाहू महाराज, आंबेडकर म्हणा की फुले म्हणा यांच्यासंबंधी उपलब्ध व्हायला लागलेले आहेत. पण एक काळ असा होता की साधनांची कमतरता होती, आणि साधनांची कमतरता असल्यामुळे 1950-51 पर्यंत साधारणपणे माधवराव बागलांच्या, शाहू महाराजांच्या आठवणी असले पुस्तक किंवा
लठ्ठींचं इंग्रजी तर 1922 आलं, 23 त्याचं मराठी भाषांतर झालं, त्याला फ्रेझरची प्रस्तावना आहे. आणि मग इथं साधनं जी आली ती साधनं त्याच्यामध्ये डॉक्टर अप्पासाहेब पवारांनी लक्ष घातलेलं आहे. आणि अप्पासाहेब पवारांनी इंग्लंड, दिल्ली वगैरे या सगळ्या ठिकाणी जाऊन बरीचशी साधनं गोळा केलेले आहे, हे आपण विसरू शकत नाही. आणि त्यामुळं शाहू चरित्राची साधनं जी आहेत, शाहू रिसर्च पेपर्स जे आहेत, त्याचा पहिला खंड जो आहे तो 1973 डॉक्टर अप्पासाहेब पवारांच्या नेतृत्वाखाली निघालेला आहे. दुर्दैवाने ते नंतर आजारी पडले आणि त्यानंतर ते काम डॉक्टर संघवींनी केलं. आणि आता डॉक्टर विलास संघवी हे तर माझे गुरु आहेत, मी MA त्यांचा विद्यार्थी होतो. त्यांनी तर 8-9 खंड जे काढले, त्या खंडामुळं आज माझ्यासारखे तुमच्यासारखे अभ्यास करू शकतात. त्यामुळे डॉक्टर संघवींच्या बाबत किंवा डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्या बाबत आपण ऋणी राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आता भरपूर साधनं उपलब्ध झालेली आहेत, पण असंही घडतं अनेकदा, म्हणजे धनंजय केराने त्याची नोंद केलेली आहे की शाहू महाराजांच्या बदनामीची जी फाईल आहे ती दिल्लीच्या त्या आर्काइव्हमधून गडप करण्यात आलेली आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे, मी कसा याच्यात निर्दोष आहे, नेमकी तीच फाईल आज मिळत नाही. आणि केराने आपल्या शाहू चरित्राच्या प्रस्तावनेमध्ये याची नोंद केलेली आहे. हेही कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे असंही चालतं ना, म्हणजे मी आता अलीकडे शिवचरित्राचा अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये साधनं कशी दडवली जातात त्याचा मला पदोपदी अनुभव येतोय. म्हणजे महाराजांच्या हिंदुत्ववाद वाढला पाहिजे या पद्धतीने जे सध्या जे चालू आहे ना, ते सगळं भयानक आहे. आणि मग त्या संबंधी जी काही महाराजांची जी भूमिका असेल, ती भूमिका त्याच्या संबंधी जे पत्र, जे उलटी पत्र आहेत, ती सगळी नष्ट केली जात आहे. ती चाकण सनद असेल किंवा इतर गोष्टी असतील, आज काय आपला तो विषय नाही, त्या संबंधी मी बोलत नाही, पण हा प्रकार नेहमी चालू असतो. मग आता काय काय घडलं की जेणेकरून महाराजांनी समता प्रस्थापित करण्यासाठी काय केलं? तर एक मुद्दा असा आहे की समता आणि न्याय या दोन एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आणि न्याय समता हा जो प्रकार आहे, मगाशी मी जॉर्ज ऑरवेलचं सांगितलं उदाहरण की वी ऑल आर इक्वल अँड सम आर मोर इक्वल, हा जो प्रकार आहे तो आज या समाजामध्ये चालू आहे. मग इथं शाहू महाराज म्हणजे मी मगाशी म्हणालो की समता आणि न्याय ह्या दोन्ही कल्पना तर एकाच नाण्याच्या बाजू जरी असल्या तर ह्या कल्पना सापेक्ष पण आहे, म्हणजे रिलेटिव्ह आहे, हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे अगदी साधं उदाहरण देतो की विद्वांचे केशवपण आज त्याच्यासंबंधी बोलणं देखील लोक खोळ्यात काढतील, कारण आता तो प्रश्न राहिलेला नाही. पण एक काळात असा होता की विद्वांचे केशवपण हा ज्वलंत प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाबाबत तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की सांगलीला, त्यालाही आता झाली बरेचशी 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, दीक्षित नावाचे एक ग्रस्त, आणि त्यांनी जबरदस्तीनं आपल्या सुनेचे केशवपण केलं. पण त्यावर टीका व्हायला लागली. आणि टीका होत असताना या ठिकाणी या ग्रस्तांनी जसं उत्तर दिलेलं आहे की केशवपण करणं हा आमच्या हिंदूंच्या जातीप्रमाणे, वर्णव्यवस्थेप्रमाणे तो आमचा अधिकार आहे, तुम्ही त्याच्यातून रुंड करण्याचं कारण नाही. तो युल्फ रायडर अमेरिकेचा तो टक्कल करत नाही का, असली काहीतरी खोड्यासारखी त्यांनी उत्तरे दिलेली. आचार्य अत्रेंचा अनुभव आहे करायच्या पाणीमध्ये की त्यांची आई विधवा झाल्यानंतर जबरदस्तीने त्याचे केस कापत होते लोक, आणि ती ओरडत होते अरे बाबू ह्या लोकांना अडवले. आणि आपल्या आईची म्हणजे अक्षरशः आईची ही करून हा म्हणजे अत्रेने इतकं भावपूर्ण लिहिलेलं आहे की त्यांना अक्षरशः रडायला आले की बाबा मी माझ्या आईला वाचू शकत नाही. म्हणजे ह्या ज्या कल्पना आहेत ना, ह्या कल्पना सगळ्या आज हा विषय राहिलेला नाही, सोडून द्या. कारण केशवपण काय किंवा सतीची चाल काय हे आता सगळं कालबाह्य ठरलेलं आहे, त्याच्यासंबंधी काय आत्ता काय आपण हे सांगू शकत नाही. पण एक काळ असा होता ना, म्हणजे माळेंचं सावित्रीबाई फुलेंचं चरित्र आहे, आणि त्याच्यामध्ये 1854-55 दरम्यानची एक घटना दिलेली आहे. एक राधाबाई भट नावाची स्त्री सती जात असताना ह्या भटजी लोकांनी अक्षरशः ती बाहेर ओरडते, बाहेर येण्यासाठी आपल्या नवऱ्याचा मांडव घेऊन बसलेले आहे, बाहेर येण्यासाठी ती प्रयत्न करते. आणि ह्या भटजी लोकांनी त्याला बांबून आत ढकलून पुन्हा तिला हे केलेलं आहे. म्हणजे हा जो प्रकार आहे हा भयानक प्रकार आहे. म्हणजे इथं मुद्दा माझा असा आहे की इथं आपण या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धतींच्या विरोधात ह्या सगळ्या लोकांनी आवाज उठवले आणि कुठेतरी मग हे संबंध आहेत. मग आता काय नेमकं केलं महाराजांनी समता प्रस्थापित करण्यासाठी? तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की महाराजांनी
शिक्षणाला हात घातलेला आहे. आणि शिक्षणाला हात घातलेला आहे. 1917 खामगावला एक परिषद झालेली आहे आणि त्या परिषदेमध्ये महाराजांचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये असं म्हणतायत की हे सगळे प्रश्न जे आहेत, म्हणजे या सगळ्या प्रश्नावर आता जे प्रश्न आता या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत की दलितांच्यावर अत्याचार होत आहेत, स्त्रियांच्यावर अत्याचार होत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, हे सगळं जे घडत आहे आता जे घडत आहे, तर हे सगळं घडत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न अनेक प्रकारचे होते. सध्या अवस्था ती आहे. इतके प्रश्न आहेत की ते डार्विन सारखी आपली अवस्था होऊन बसलेली आहे की डार्विनला नंतर असं वाटलं की आपल्या समोर कोणते प्रश्न होते आणि मी कोणत्या प्रश्नाची उत्तरे शोधत होतो. हा डार्विन जसा तसा म्हणजे गोंधळात पडला ना, तशी आजची परिस्थिती आहे. पण प्रामुख्याने प्रश्न जो आहे, आजचा प्रश्न जो आहे तो आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक विषमतेचा आहे. आणि मग या विषमतेविरुद्ध महाराजांनी, महात्मा फुलेंनी, डॉक्टर आंबेडकरांनी जो लढा दिला तोच तुम्ही विषय घेतला असल्यामुळं त्याची आज गरज होती. मग पहिला मुद्दा मी सांगितलं की शिक्षणाची व्यवस्था. आणि मग शिक्षणाची व्यवस्था घेत असताना या ठिकाणी ते खामगावचं भाषण मी तुम्हाला सांगितलं. आता ह्या बाबत जर आपण विचार केला तर जॉन विल्किन्सन नावाचं एक परकीय लेखक आहे आणि त्यांचं मॉडर्न हिंदुइझम नावाचं पुस्तक आहे. विद्यापीठात ते पुस्तक आहे, ते वापरलेलं. तर त्याच्यामध्ये एक वाक्य आहे. काय वाक्य? हे वाक्य असं आहे की द होल वर्ल्ड इज अंडर द पॉवर ऑफ गॉड. The whole world is under the power of God. God is under the power of mantras. Mantras are under the power of Brahmins. Therefore, Brahmins, they are our God on earth. त्याचं मराठी भाषांतर अगदी आपण सांगतो की ही पृथ्वी ईश्वराच्या अधिपत्याखाली आहे. ईश्वर हा मंत्रांच्या अधिपत्याखाली आहे. मंत्र हे ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली आहेत. म्हणून ह्या पृथ्वी तलावरचे ब्राह्मण आमचे देव आहेत, अशा प्रकारची भूमिका आहे. आणि ही भूमिका अजूनही हे लोक सोडायला तयार नाहीत. आणि इथंच कुठेतरी विषमता ही अगदी खोलवर रुतलेली आहे, हे मान्य करावं लागेल. आणि मग इथं कुठेतरी पुन्हा आपल्याला मग ते फुलेंनी तर सांगितलेले आहे, ते पुन्हा वाक्य सांगण्याचं काही गरज नाही. फुलेंचं जर शेतकऱ्याचं असं जे त्याच्यामध्ये तिने सांगितलंय की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नेती गेली, नेतीविना वित्त गेले, इतके सारे अर्थ एका अविद्येने केले. हे फुलेंचं वाक्य तर म्हणजे अक्षरशः बहुजन समाजासाठी जाहीरनामा ठरावा. आणि केव्हा सांगतायत फुले? हे 1883 शेतकऱ्याच्या आश्रममध्ये सांगतायत. ह्या बाबत फुलेंनी जे मांडलेलं आहे तेच शाहू महाराजांनी पुढे लिहिलेलं आहे. शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आंबेडकरांनी तरी सांगितलं ना की मी 3 गुरु मानतो, एक गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले. वेळ प्रसंगी आम्ही मार्क्सला बरोबर घेऊ, पण आम्ही बाकी ह्या विषमतेवर आमचा लढा कायम राहील, ही आंबेडकरांची भूमिका आहे. आता मग काय ही विषमता नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी काय केलं? मी आता मागाशी सांगितलं की त्यांनी शिक्षणाला हात घातलेला. आणि शिक्षणाला हात घालत असताना त्यांची भूमिका अशी आहे की 1917 त्यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. आणि प्रत्यक्ष 1918 मार्चमध्ये या कोल्हापूरजवळ जे चिखले आहे तिथं तशा प्रकारची शाळा त्यांनी सुरू केली आहे. आता ह्या शाळांची संख्या आपण जर विचारात घेतली तर 1918 साधारणपणे 27 शाळा होत्या, मोफत शाळा. त्याच्यामध्ये विद्यार्थी जे होते ते साधारणपणे 1296 म्हणजे 1300 इतके होते. आणि त्यानंतर 1922 जर आपण विचार केला तर या शाळांची संख्या 441 इतकी झालेली आहे. आणि तिथं विद्यार्थी जे आहेत ते 22,000 विद्यार्थी झालेले आहेत. म्हणजे मोफत शिक्षणामुळं, ह्या सक्तीच्या शिक्षणामुळं हे
शिक्षणाचा प्रचार सगळीकडे झाला. कारण राखीव जागा तर काय 1902ला त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ आहे. हा जे वाद चाललेले आहेत कुणबी मराठा वगैरे, काय त्याच्यामध्ये वाक्य येतो, वर्डिंग कसं आहे की ब्राह्मण, शेणवी, पाशवी किंवा पुढे गेलेले जे लोक आहेत ते सोडून इतर सर्व जाती मागासलेल्या आहेत. आणि मग 1881 जर आपण साक्षरतेचं प्रमाण लक्षात घेतलं तर ब्राह्मण जवळजवळ 80% साक्षर आहेत. मराठ्यांचा विचार जर केला तर महाराष्ट्र साधारणपणे 7.5% त्यांची संख्या साक्षरतेची आहे. पुन्हा कुणबी साधारणपणे 1.5 आहे, मुस्लिम साधारणपणे 7.5 आहे, जैन लोक जे आहेत ते साधारणपणे 10.5 इतके आहेत. आणि मग याचा अर्थ असा आहे की 80% लोक ब्राह्मणांचे साक्षर आहेत आणि आमचे मात्र इतके आहेत. और राजाराम हायस्कूल जे आहे ते 1851ला झालं आणि त्याच्यानंतर मग 1880ला शाळेत रूपांतर झालं. शाळेत रूपांतर झालं त्यावेळेला साधारणपणे 61 विद्यार्थी आहेत त्या राजाराम हायस्कूलमध्ये आणि त्याच्यापैकी 56 ब्राह्मण आहेत. पुन्हा 1880चं राजाराम कॉलेजमध्ये रूपांतर झालं, 1883 रूपांतर झालं आणि 441 इतकी संख्या आहे विद्यार्थ्यांची आणि त्याच्यामध्ये फक्त 60 किंवा 61 इतके विद्यार्थी ब्राह्मणेतर आहेत आणि बाकी सगळे ब्राह्मण आहेत. आणि त्यामुळं डॉक्टर अप्पासाहेब पवार आणि त्यांनीही सांगितलेलं आहे आणि नारसी फडकेसारखा माणसानं आपल्या आत्मचरित्रामध्ये माझं जीवन एक कादंबरी, ती कादंबरीचं एक करायचं नाही म्हणजे काय वास्तव त्याच्यामध्ये नाही. ते असं म्हणतात की राजाराम कॉलेजचे प्राचार्य अप्पासाहेब पवार असताना त्यांनी ब्राह्मणांसाठी वेगळं भांडं तेवढं ठेवलं, तेवढंच राहिले तर नाही तर आमच्यावर सगळे अत्याचार होत. असं काही नाही आहे ना, असं काही नाही आहे. पण हे फडके या पद्धतीने बोलतात ना. आणि दुसरीकडे सोलापूरचे त्रेवी देशमुख आहे, त्यांची एक होता युवराज नावाची कादंबरी आहे. त्यानंतर पुढच्या 2 कादंबऱ्या आहेत. 3 कादंबऱ्यांमध्ये त्यांनी शाहूमहाराजांचं चित्रण अतिशय चांगलं केलं आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे. खूप ते वाचण्यासारखे, तुम्ही ते मुळातून वाचा. मग आता काय शिक्षणाबाबत त्यांनी भूमिका घेतलेली अशा प्रकारची मागासले झालं सगळं. आता इथं हे सगळं करत असताना शाहू महाराजांना अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. अडथळे काय येत आहे तर पहिला अडथळा असा आहे की पालकच इथं मुलांना शाळेत पाठवायला तयार नाही. आणि 1883ला महात्मा फुलेंनी हंटर कमिशनला जी साक्ष दिली त्याच्यामध्ये काय काय म्हणलेलं, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्याने असं मांडलेला आहे की 12 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण द्या. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा महात्मा फुले सांगते की आमच्या ज्या शाळा असतील त्या शाळेमध्ये आमच्या समाजातली शिक्षक नेमा, ते गरुमार वगैरे, चांबार वगैरे अशी ती नावं त्यांनी दिलेली आहेत, तिथले शिक्षक म्हणून काम करतायत. तिसरा मुद्दा ते असं म्हणतायत की आमच्या शाळेमध्ये मुलांना धंदे शिक्षण द्या, नांगर चालवता आला पाहिजे, स्वतःची हमनी हे करता आली पाहिजे. हे जे धंदे शिक्षण आहेत ते धंदे शिक्षण देण्याची व्यवस्था तुम्ही करा. आणि त्यानंतर त्यांनी पुढचा मुद्दा असा मांडलेला आहे की शिक्षकाचा पगार 10 रुपयावरून तुम्ही 12 रुपयावर न्या, त्याला इतर कामं देऊन समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा वाढवा. आज आपण बघतोय प्राध्यापकांच्या पगारांचा विचार जर केला तर ते पगार किती प्रचंड पगार आहेत, पण तरी देखील दुर्दैवानं आजचे प्राध्यापक पुस्तकावर खर्च करायला तयार नाहीत. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे फुलेने जे सांगितलं, फुले जे बोलत आहेत, फुले जे सांगितले तेच सगळं पुढे शाहू महाराजांनी लिहिले ना. त्याच्यापेक्षा वेगळे काय, आंबेडकरांची भूमिका हीच आहे. मग आंबेडकरांनी देखील शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आंबेडकर हेच म्हणतात, दुसरं काय म्हणतात आंबेडकर. म्हणजे आंबेडकरांनी म्हणजे मला तर ह्या माणसाचा म्हणजे महामानवच आहे माणूस. अहो आजकाल पुढारी आपण बघतो, अनेक पुढारी, आता कुठल्याही पक्षाला आपण त्याचं नाव म्हणजे फुलेने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव घ्यावं आणि लगेच सोडून टाकावं, हे फुलेंचं वाक्य आहे. इतकं सगळे घाणेरडे झालेले म्हणजे. पण आंबेडकर जेव्हा जेव्हा प्रदेशात जायचे तेव्हा पुस्तकांच्या खिरी दुसरं काही आणायचे नाही. अहो पुस्तकात ठेवण्यासाठी हा माणूस घर वेगळं बनतोय. मला सांगा,
आहे का एखादा पुढारी आज या प्रकारचा? आणि पुन्हा एखादं पुस्तक आंबेडकरांची ही सवय होती, त्यांनी गमतीने म्हटलेलं आहे की एखाद्याकडनं पुस्तक आंबेडकर मागून आणायचे आणि मागायला जरी माणूस गेला तरी असू दे तू अडत चोरला लागली की घेऊन जा, असे आंबेडकर. म्हणजे इतका त्या माणसाला वेळ होतो. ग्रंथांचा नाद जो आहे आणि ते सगळं वाचलेलं आहे ना, वाचलेलं. अहो ते आमचे एदेपडीचे सांगायचे, माझ्या अतिशय जवळचे समोर एदेपडकीचे आहेत, ते माडे कोल्हापूर तालुकी यायचेच, ते राची डेअर तरी यायचे. तर ते म्हणायचे आम्ही आंबेडकरांच्या तासाला त्यांचं इंग्रजी ऐकण्यासाठी जायचं. इतकं अस्खलित इंग्रजी बोलायचे ते, तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांच्या इंग्रजीला तोड नव्हती. आणि थोडक्यात सर पुन्हा पुन्हा सांगत होते की त्यांचं इंग्रजी ऐकण्यासाठी मी माझा विषय नसताना तिथे जायचो. म्हणजे हे जे आहे ना आंबेडकरांचं, हे कसे आहे तो आंबेडकर मला सांगा. म्हणजे कसा महामानव कसे असतात बघा. 1919ला भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली. आणि रयत शिक्षण संस्था सुरू केल्यानंतर आंबेडकरांनी त्याच वेळात त्यांचे एक वसतिगृह वगैरे आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितले की हरिजन विद्यार्थ्यांनी तिथे वगैरे जावं. थोडेसे मतभेदाचा भाग झाला. पण 1948ला गांधींचा खून झाल्यानंतर मोरारजी देसाईंनी या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड बंद केली. आणि ग्रँड बंद केल्यानंतर कर्मवीरराव भाऊराव पाटील फार आउटस्पोकन होते. ते बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये थोडेसे अनपार्लमेंटरी शब्द आले. आंबेडकरांनी भाऊराव पाटलांची ग्रँड पुन्हा सुरू करण्यासाठी लक्ष घातलेले. हे सांगा ना लोकांना. का फक्त आंबेडकरांनी भाऊराव पाटलांचे मतभेद होते एवढंच सांगत बसणार आहे का तुम्ही? अहो त्या माणसाचं मन किती मोठ्या पाहिजे. ग्रँड सुरू करण्याबाबत आंबेडकरांनी जातीने लक्ष घातलेलं आहे आणि ती ग्रँड सुरू झालेली आहे. आता भाऊराव पाटलांसंबंधी लोक असं सांगतात की त्यांनी गांधींची हत्या झाल्यानंतर जाळपोळ वगैरे सगळ्या भागामध्ये झाली, ब्राह्मणांची घरं जाळली वगैरे. अहो या माणसानं आपला जीव धोक्यात घालून ब्राह्मणांची घरं वाचवलेली आहेत. ते सांगा ना लोकांना. मग आता हे सगळे जे आहे ना, हे सगळा विचार केला तर शिक्षणाबाबत शाहू महाराजांची भूमिका अशी आहे की माणसं एकदा शिकली की थोडीशी शहाणी होती आणि हे कुठेतरी जात धर्म वगैरे हे जे आहे याचा प्रभाव कमी होईल. पण त्यासाठी त्यांनी एक अडचण मग अशी मी सांगितली की पालक हे करायला तयार नाहीत मुलांना शाळेत पाठवायला. पालकांना दंड करण्याची पद्धत काढलेली आहे त्यावेळेला. आणि पद्धत काय आहे की जी मुलं शाळेत जात नाहीत त्यांच्या पालकांची नावं गावातल्या ग्रामसेवक जो आहे किंवा तलाठी जो आहे तो तलाठीनं मामलेदारला कळवायची. मामलेदारनं पुन्हा संस्थांचे अधिकारी जे आहेत त्यांना कळवायची. आणि मग त्या पालकांना महिन्याला ₹1 दंड केला जायचा. ही शाहू महाराजांची त्यावेळची आज्ञा आहे, उपलब्ध आहे. आणि मग त्यामुळं अनेक पालक काय करायला लागले की इथं ती ₹1 केवळ चुकवाय नको दंड देण्याची पण क्षमता नाही ना, एवढी आर्थिक परिस्थिती नाही. आणि त्यामुळं शाळेत पाठवायला लागले. आणि हे जे आहे हे चंद्रकुमार यांनी त्यांचं जे रातवा नावाचं आत्मचरित्र जो आहे त्याच्यामध्ये याची नोंद केलेली आहे की माझा बाप मला मारायचा, तू शाळेत जा रे शाळेत जा. म्हणजे आधी बाप मला म्हणायचं की काम शेतीत तुझा बाप करेल काय, मीच करायचं काय, तू करायला पाहिजेस, असा जो आपणाला सक्ती करत होता तो आज शाळेला एवढा कुठं प्रेम आला आहे ना. तर मग ते असं लिहित आहेत की बाबा ह्याला तो ₹1 देण्याची देखील या बापाची क्षमता नाही म्हणून ते करतात. म्हणजे ह्या आपण सगळ्या ह्याच्यातून आपण अशी ही सगळी शिक्षणाबाबतची लिंक आहे. मग पुन्हा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी महाराजांनी कायदे केलेले. 1918 पासून 1917 पासून ते सगळे कायदे येत आहेत. आणि ते कायद्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की सरळ त्यांनी असं केलेलं आहे. राखीव जागा सर आपण बोललोच की अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी हे मी कायदे केलेले आहेत. आणि माझ्या संस्थानामध्ये जे शाळा आहेत, ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत, त्यांनी जर अस्पृश्यता पाळली किंवा अस्पृश्यता पाळण्याचा गुन्हा केला तर 3 आठवड्यात त्यांनी राजीनामा द्यायचा. आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा भरपाई किंवा त्यांना पेन्शन वगैरे काही मिळणार नाही हेही नमूद केलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ना अशा प्रकारचे कायदे करण्याला धाडस लागतो. आणि राखीव जागाबाबत देखील सांगण्यात जातात. मला हाही मुद्दा मगाशी मी राहून गेलो
की 2 राखीव जागांचं काढलं त्याने, पण 1918चा एक कायदा आहे, तुमच्या कदाचित पाहण्यात आला असेल. काय कायदा आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राखीव जागा आम्ही देणार, अगदी देणार, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण बढती देत असताना त्याच्या गुणवत्तेचा विचार केला जातो आणि गुणवत्तेचा विचार करूनच बढती दिली हे आपण सांगितलं पाहिजे ना. म्हणजे आपण आपल्याकडे पात्रता आहे, क्षमता आहे, ती क्षमता आपण सिद्ध करू शकतो. आपण कशासाठी इन्फिनिटी कॉम्प्लेक्स बाळगायचा? म्हणजे या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर या अस्पृश्यता नष्ट करण्याचे हे सगळे कायदे आपण या ठिकाणी या पद्धतीने आपण सांगतो. पुन्हा मग जाती संस्था नष्ट करण्यासाठी आंतरजाती विवाहाचा कायदा केलेला आहे. आंतरजाती विवाहाचा कायदा मार्च 1917चा आहे आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हणजे हिंदू त्याच्यामधल्या जाती जे असतील त्या जाती त्यांच्यामध्ये अंतर्भाव, जैन असतील, इतर असतील, धर्मात आंतरधर्मीय, आंतरजातीय अशा सगळ्या विभागांना महाराजांनी कायदा केलेला आहे. आणि त्याच कायद्याचा रेफरन्स देऊन पुन्हा मग वल्लभभाई पटेलांचे भाऊजे विठ्ठलभाई पटेल त्यांनी मग संसदेमध्ये अशा प्रकारचा आंतरजातीय विवाहाचा कायदा वगैरे मांडलेला आपण ऐकतो. आता हा कायदा करत असताना नुसता कायदा करून उपयोग नाही. आपण जसा कायदा केला तसं बोलायला पाहिजे ना, वागायला पाहिजे ना. मग वागण्यासाठी आपली चुलत बहीण चंद्रप्रभा घाडगे हिचा विवाह त्यांनी इंदूरचे यशवंतराव होळकर आहेत त्यांच्याबरोबर ठरवलेलं आणि धनगर मराठा विवाह घडवून निदान सुरुवात तर आपण करूया की बाबा हे कसं चुकीचं चाललेलं आहे. दुर्दैवानं हा विवाह ठरवण्यामध्ये महाराज होते, पण 6 मे 1922 ते गेले आणि त्यानंतर 1924च्या विजय मराठामध्ये हा सगळा वृत्तांत आलेला आहे. हा विवाह घडला कसा, यशवंतराव केला घडला चंद्रप्रभा घाडगे वगैरे आणि त्याच्यामध्ये किती सगळ्या काय कशा पद्धतीने महाराजांचा फोटो लावलेला होता वगैरे वगैरे सगळा वृत्तांत विजय मराठाच्या 24 अंकामध्ये हे सगळं वाचायला मिळतं. आणि विजय मराठीचे अंक आम्ही विद्यापीठात पण दिलेले आहेत, तिथे आहेत आपण. म्हणजे केवळ बोलणं असा भाग नाही आहे. महाराज नेहमी कृती करतायत, आंबेडकर नेहमी कृती करतायत आणि त्या पद्धतीने ही सगळी जाती संस्था नष्ट करण्यासाठी हा सगळा भाग होतो. कसं जाती संस्थेबाबत मी गमतीने मुद्दाम सांगतो. मला आता इथं सांगावं की न सांगावं ह्याच्यामध्ये की दलितांची अनेक आत्मचरित्र आहेत, इतर अनेक आत्मचरित्र आहेत. आता आत्मचरित्रामध्ये आपण जर विचार जर केला तर इन्फिनिटी कॉम्प्लेक्स कसा होतो, कसा असतो हे लक्षात घ्या. रामनगरकरांचा आत्मचरित्र, रामनगरी नावाचं, त्यांनी त्याच्यामध्ये एक घटना दिली. त्याच्यामध्ये घटना ती अशी आहे की रामनगरकर हे न्हावी समाज आणि त्यांच्या पुस्तकाला पुलंची प्रस्तावना, खूप चांगली प्रस्तावना पुलंनी त्यांना दिलेली. ती घरामध्ये त्यांच्या काय झालं, जुन्या चाळीत राहत होती आणि त्यानंतर ती चाळ सोडून एका फ्लॅट सिस्टीममध्ये राहायला गेली आणि फ्लॅट सिस्टीम प्रमाणे वागायचं, तिथं जे लोक राहत आहेत तसंच वागायचं. या पद्धतीने घरामध्ये भांडी घासण्यासाठी बाई ठेवली. ती हौसाबाई नावाची बाई होती आणि ती विधवा होती, मराठीची होती ती. आणि ती त्यांच्या घरामध्ये भांडी घासायची धरून वगैरे. आणि एकदा बराच वेळ झाला होता, दुपारची वेळ टळली होती, जेवणाची वेळ टळली होती. रामनगरकरची पत्नी त्या हौसाबाईंना म्हणाली की जेवण थोडं उरलंय आणि तुम्ही जेवून घ्यायला, जीव आला नसेल तुमचा भाऊ तुम्हाला त्रास देतो, वहिनी वगैरे वाढत नाही. अहो ती एकदम वाघिणीसारखी त्या रामनगरकरच्या बायकोच्या अंगावर आली. काय म्हणाली की तुम्हाला लाज वगैरे वाटते काय? तुमच्या घरात मराठीची बाई भांडी घासती म्हणून मला सगळा समाज नावं ठेवतोय, तुम्ही काय विचारताय मला? ते सगळं झालं, ते सगळं घडलं.
नेहमीप्रमाणे बायकांची सवय असते, रात्री नवरा आला की त्याला सगळा वृत्तांत काय दिवसभर घडला हा सांगायचं. रामनगरकरच्या बायकोनं सांगितलं हे सगळं. रामनगरकर काय म्हटले, आपण तिथं चाळीत राहत होतो, तिथे गंगूबाई नावाची एक बाई आहे, तिला आपण भांडी घासण्यासाठी ठेवूया काय? अहो आता रामनगरची बायको त्या रामनगरकरच्या अंगावर आली आणि ती दलित समाजातली बाई, महार समाजातली बाई तुम्ही घरात कशी काय ठेवता? हे जे आहे ना, हे अतिशय भयानक आहे ना. म्हणजे अजूनही मराठ्यांच्या मध्ये हे आमच्यात बसत नाही, ते आमच्यात बसत नाही, हे 14 कोळी 96 कोळीचे नव्हे, 94 कोळीचे नव्हे, हे अजूनही चालू आहे, संपत नाही. म्हणजे राम शिंदेचं पुस्तक आहे, जातीला जात वैरी नावाचं, त्याही पुस्तकामध्ये अशा काही घटना दिलेल्या आहेत. अहो त्यांची मुलगी तरी म्हणजे एखाद्या चितपण ब्राह्मणासारखी देखील. लग्न ठरवायला लोक यायचे आणि ते जो मित्र होता ते सगळं लग्न वगैरे ठरायचे, नाव शिंदे त्या मित्राचं नाव वगैरे दिले आणि मग विचारायचे. आणि त्याची बायकोची पण मुलगी जी होती ना दिसायला पंचशीला नावाची, ती विचारायची मुलीची आई कुठल्या ह्याच्यातल्या आहेत वगैरे. तर तो मित्र त्यांचं सांगायचा त्या मान समाजातले आहेत. आणि मान समाजातले आहेत म्हटल्यानंतर हे महार समाजातले लोक, कारण ते महाराणे कमी आहे, मांगाने कमी लागतात, ते सांगायचे की आम्हाला मुलगी वगैरे पसंत आहे, तुम्हाला नंतर कळवतो. आणि नंतर ती यायचीच नाही. ती मुलगी अक्षरशः रडायची. नंतर तिनं आपल्या ऑफिसमध्ये थोरात नावाच्या एका मराठा मुलानं तिला करून घेतली आणि मग स्वागत समारंभ त्या थोरात नावाच्या मुलाने केला. सगळे जमलेले आहेत आणि दोन महारग्रस्त बोलत आहेत. काय बोलताय तू? ती सोन्यासारखी मुलगी आपण त्या मराठ्यांच्या दिली, आपल्यात खपतोस. म्हणजे हे जे आहे ना, हे सगळं विचित्र आहे हो. म्हणजे हे सगळं संपवायला खूप वेळ लागणार आहे. आणि हे शाहू महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या चुलत बहिणीचा विवाह करून हे दाखवलं. आता त्याचं इंटरप्रिटेशन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तो भाग समजा की धनगराने देखील क्षत्रिय म्हणून वरती आणायचं आहे म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात. हा काय तो वेगळ्या पद्धतीने आहे. मग आता इथं मी सांगितलं की शिक्षणाची कशी भूमिका महाराजांची, आंबेडकरांची, फुलेंची होती, पुन्हा शाहूंची कशी होती सांगितली, आंबेडकर कसे या संबंधी होते हे सगळं मी आपल्याला बोललो. आता मग काय घडतं नेमकं बऱ्याच वेळेला की अजूनही या वर्णव्यवस्थेचा पकडा इतका प्रचंड आहे आणि याच्यामधला धार्मिकतेचं जे थोतांड आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. म्हणजे मग ती राम जयंती असतील, हनुमान जयंती असेल, कुठल्या तरी देवीचा रथ असेल, हे सगळे जे आहे ना, हे जोपर्यंत आपण पुरोगामी लोक जोपर्यंत थांबवत नाही, त्याला विरोध करत नाहीत, तोपर्यंत आपण या ठिकाणी पुरोगामीच्या गप्पा मारून काही उपयोग नाही. दुर्दैवानं काय घडतं, मोठ्या मोठ्या लोकांच्याकडून देखील काय वेळेला म्हणजे कुरुंदकर असतील, गप्र प्रधान असतील किंवा इतर एस.एन. जोशी असतील, यांच्याकडून एका दुसरी चूक झाली, पण तेवढ्यासाठी त्यांनी मांडलेले बाकीचे विचार जे आहेत ते आपण जाऊ शकत नाही ना. म्हणजे कुरुंदकरांना तर एस.एन. जोशींच्या वेळेत जेव्हा तिथे ते सापाचा हार वगैरे घातला ना गांधीला, कुरुंदकरांच्यावर किती टीका झाली. वास्तविक कुरुंदकरांचे थांबवायला पाहिजे होते, पण त्यांच्याकडनं झालं नाही. ते कुरुंदकरांना माफी मागायला लागली ना. एस.एन. जोशींना कोकणामध्ये कोकणामध्ये गेल्यानंतर मुलाची मुंजी वगैरे केली, त्याबाबत देखील एस.एन. जोशी सारख्या माणसाला देखील त्रास झाला. म्हणजे पुरोगामी जे लोक वागत आहेत त्या लोकांच्याकडून एका दुसऱ्या चुका होत आहेत, पण तेवढ्यासाठी त्यांना पूर्ण बदनाम करणं हे मला माझ्यासारख्याला तर मान्यच नाही. आणि मी अशाही म्हणत आहे, परमेश्वराने एखादा माणूस श्रद्धा ठेवतो म्हणून तो पूर्णपणे प्रतिगामी आहे असंही मानण्याचं काही कारण नाही. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, एदी फडकेंच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे. हे डांगे जे आहेत, श्रीपाद डांगे, त्यांचे मोठे नेते, मान्य आहे, त्यांचं काम वगैरे कार्य वगैरे मान्य आहे, पण डांगे तुम्हाला विश्वास बसणार नाही, 2-2 तास घरामध्ये देवपूजा करायची. हे कोणाला पटेल? हे
यदी फडकेंच्या तोंडातून मी ऐकलेले आहे, त्यांनी त्याची नोंद केलेली आहे. म्हणजे हा जो भाग आहे, मुद्दा माझा काय की धार्मिक विधी तुम्ही करा, पण तुमच्या घरापुरती ठेवा ना. ते सार्वजनिक स्वरूप कशाला द्यायचं त्याला? हे सगळं थांबवायचं असेल, संपवायचं असेल तर कुठेतरी आपण संघटित होणं, पुरोगामी विचाराच्या लोकांनी संघटित होणं, असं मला वाटतं. त्याशिवाय हे थांबणार नाही. आणि मग फुले शाहू आंबेडकर हा सप्ताह पण साजरा करतात. त्या सप्ताहामध्ये या पद्धतीनं व्याख्यानं घडावीत आणि त्याचा समाजावर प्रभाव पडण्यासाठी काय प्रत्यक्ष कृती आपण करतो हे महत्वाचं आहे. अरुण टिकेकरांचं एक पुस्तक आहे, स्थल कला. अरुण टिकेकर वाढलेली, त्यांनी त्याच्यामध्ये एक घटना दिलेली आहे. काय नाही, 1895-96 मोठा दुष्काळ पडला संपूर्ण देशामध्ये आणि खूप लाखो लोक हे झालेले, त्या दुष्काळात मेलेले. आणि रायटर नावाची एक जागतिक संस्था आहे, त्या संस्थेमार्फत भारतातल्या दुष्काळाचा मागोवा घेण्यासाठी मेरी वेदर नावाचं एक पत्रकार आलेलं आणि त्या पत्रकारानं एक टूर थ्रू फेमिन डिस्ट्रिक्ट इन इंडिया नावाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये ही घटना दिलेली आहे. तो शाहू महाराजांना भेटायला आलेला आहे 1896. शाहू महाराजांनी त्यांना अनेक पद्धतीने सगळे प्रश्न विचारलेले आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की बाबा आम्ही असं गृहीत धरतो की 3 वर्षांना आपल्या संस्थानामध्ये दुष्काळ पडतो. गृहीत धरून त्यांनी सगळ्या विहिरी खुल्या करणं वगैरे सगळं केलेलं आहे. शेतकऱ्यांना बी बियाणं पुरवणं वगैरे सगळं झालेलं. पन्हाळावर थोडे जे याला मनी क्रॉप म्हणतो तशा प्रकारची पैदास करणं, म्हणजे चहा वगैरे, कॉफी वगैरे, याची मळे वगैरे ते आपण जाणतो. आम्ही म्हणले जनावरांच्या या छावण्या काढलेल्या आहेत. शाहू महाराज सांगतो त्या छावण्यामध्ये शेतकऱ्यांना सांगितलं की तुमची जनावरांना सोडा येतं, आम्ही त्याचं पालन करू. इतकंच नाही तर हा राजा त्या छावणीवर म्हणजे दुष्काळात काम करणाऱ्या बायकांच्या मुलांना दूध पुरवतोय, तेही त्याने केलेले. म्हणजे हा सगळा भाग आहे, तिथे ते पाळणे बांधलेले. आणि मग हे तर मेरी विदर जो आहे त्या मेरी विदरला सांगतायत की आम्ही जनावरं, आमच्या छावण्या आहेत, जनावरं जर त्यांची मेली तर आम्ही दुसरी जनावरं त्यांना देतो. लोकांनी लबाड्या पण केले. काय भ्रष्टाचार आपल्याकडे तो काही कायमच आहे, तिथं चालूच आहे. तर तो मेरी विदरनं त्याला सांगितलं असं आहे की आम्ही असं असं सगळं करतो वगैरे वगैरे. मेरी विदरनं हा ऐकलं आणि तो मुंबईकडून असा आलेला आहे आणि पुन्हा तो निघालेला आहे, परत निघालेला आहे. तो असा विजापूर मार्गाचा आलेला आहे. आणि विजापुरात पोचतो तर त्याच्या कानावर काय आलेलं आहे की महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये जी जंगलं आहेत ती जनावरांसाठी खुली केलेली आहेत. कुणाकडूनही कसल्याही प्रकारचा पैसा घेतला जाणार नाही. आपली जनावरं चरण्यासाठी तुम्ही त्या, आम्ही सांगतोय त्या ठिकाणी तुम्ही त्या रानामध्ये जंगलामध्ये सोडा, त्याला कसलाही त्रास होणार नाही. आणि फुलेंची अशीच भूमिका होती, महात्मा फुलेंची अशीच भूमिका होती. मग त्या मेरी विदरनं जसं लिहिलेलं आहे, म्हणजे त्या याची कॉमेंट आहे, त्या टिकेकरांची, की अशा राजाला लोक आपल्या हृदयाच्या सिंहासनावर का बसवणार नाही, हे त्यांचं वाक्य. म्हणजे हे सगळं आपण जर बघितलं तर ही तिन्ही माणसं जी आहेत ना खूप मोठी माणसं आहेत. मी तर त्यानंतर महामानव म्हणतो. पण दुर्दैवानं आज ह्या लोकांचं बहुजन समाजावर असणारा प्रभाव कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. पहिला प्रयत्न जो झाला तो महात्मा फुलेंच्या बाबत झाला. ही फुले नव्हे दुर्गंधी नावाचे अशा अर्थाचे लेख लिहिले, ते सोबतनं छापले. हे पहिला प्रथम झालं. त्यांनी रेल्वे रामायणाबाबत आंबेडकरांच्यावर पण तशाच प्रकारची टीका आहे. त्यानंतर दादोमिया नावानं लिहिणारा डॉक्टर नेने नावाचे ग्रस्त आहेत,
त्याने असा एक प्रयत्न केला की अस्पृश्यतांच्यावर मराठी पण त्याने काय मराठी पण करतात तो काय भाग नाही, कारण महाराजांनी ते जगद्गुरूंना अशी ऑर्डर काढलेली आहे की मराठी अत्याचार करतायत ते बघा, त्यांच्यासाठी त्यांना हे दलित लोक आहे त्यांना माणसाप्रमाणे वागवायला त्यांना शिकवा वगैरे अशा प्रकारे शाहू महाराजांची पत्र पण आहे, 2 पत्र उपलब्ध आहेत. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या बाबत झालं, अमेरिकेचे ध्येय आहेत वगैरे वगैरे. म्हणजे मुद्दा काय की फुले, आंबेडकर, शाहू, पुन्हा यशवंतराव चव्हाण, बहुजन समाजावर ज्यांचा प्रभाव आहे त्यांची बदनामी करण्याचं सत्र अजूनही चालूच आहे. आणि ह्यांना एकदा बात केलं की आपला बहुजन समाजावर आपण वर्चस्व करू शकतो अशा प्रकारचं त्यांना वाटतं, पण असं घडणे शक्य नाही. हे घडू नये म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मला वाटतं मी या ठिकाणी जवळजवळ 45 मिनिटं बोलून, प्राध्यापकाला जेवढं बोलायचं असतं तेवढं साधारणपणे मी या ठिकाणी बोलून. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास संस्था या संस्थेचे आपण अधिकारी वेगळे आपण आलोक जत्राटकर तुमचे पुन्हा मी आभार मानतो. आणि शिवतेज हे तुमचं जे चॅनेल आहे शिवाजी विद्यापीठाचे, त्याचे तुम्ही जे अधिकारी असतील डॉक्टर महाजन वगैरे या सगळ्यांचेच आभार, त्यांना आभार व्यक्त करतो. मला जेवढं सांगता मी त्यांना पद्धतीने मी त्याची मांडणी केली. आणि ही मांडणी करत असताना माझी भूमिका एकच आहे की लोकांनी आता आंबेडकर जसं सांगतायत ना की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हेच आपण आता पाळायला हवं, त्याशिवाय हे घडणार नाही. तेव्हा या ठिकाणी मी पुन्हा एकदा या 3 महामानवांना अभिवादन करतो आणि माझं हे व्याख्यान संपवतो. धन्यवाद.